कृष्ण हरी हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण मनुस्मर युध्य च अर्पित मनो बुद्धिर मामे वैशस्य संशयम्. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च. मयि अर्पित मनो बुद्धिर्मामे वैशस्य संशयम्. आगा ऐसे जरी जहालिया मगन मरिजे देह गेलिया. मा संग्रामो केलिया भय काय तुझ. संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं कोदरी गाव अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची अभिमानास्पद जन्मभूमी प्राप्त झालेली आहे. आणि या जन्मभूमीमध्ये संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आज प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. विधीनुसार विधानानुसार शास्त्रानुसार
जे आई वडिलाविषयी कर्तव्य आपल्याला करायचं आहे त्या बाबतीमध्ये ज्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेलं आहे तशा पद्धतीने कैलासवासी पद्मिनीबाई लक्ष्मणराव लटपटे यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने हा प्रवचनरूपी सेवेचा योग या ठिकाणी आलेला आहे। अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची मंडळी आहे। सर्व तालुकाभर नव्हे जिल्हाभर ज्यांची ख्याती आहे असे मधुसूदन लक्ष्मणराव लटपटे खरं पाहिलं तर पारमार्थिक घराणा आहे। पूर्वीपासून लटपटे बाबांसोबत ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं परमार्थिक कार्य केलं ते आमचे लक्ष्मण दादा लटपटे। खरं पाहिलं तर एवढा परमार्थ त्यांनी केला, कुठेही न शिकता सर्व गावकरी मंडळींनी बाबांनी ज्यांना शास्त्री पदवी दिली अशा प्रकारचे लक्ष्मण शास्त्री, त्यांचेच दोन्ही सुपुत्र मधुसूदन लक्ष्मणराव लटपटे आणि उद्धव लक्ष्मणराव लटपटे आपल्या आईविषयी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करत आहेत आणि आज त्यांच्याविषयी हा भाग्याचा दिवस या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। खरं पाहिलं तर अतिशय या ठिकाणी ज्यांनी जीवनभर कष्ट केलेला आहे, कष्ट करून आपली मुलं वाढवलेली आहेत, संसार ज्यांनी जिंकलेला आहे आणि संसाराबरोबरच परमार्थ ज्यांनी जिंकलेला आहे अशा प्रकारच्या आमच्या पद्मिनीबाई त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने सर्व या ठिकाणी जमलेले आहात। सर्व गावकरी मंडळी आहे, बाहेर गावाहून आलेली मंडळी आहे। विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित आमचे गुरुवर्य दीनानाथ महाराज उखळीकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। गावकरीमध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची मंडळी समोर बसलेली आहे। मातोश्री चंद्रभागा आश्रम आणि त्या ठिकाणी बाबांनी जो संस्थापित केलेला आहे ते कार्य स्वाभिमानाने पुढे चालवणारे अशी शिष्यमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व ज्यांच्या कानावर प्रवचनरूपी सेवा जात आहे, शब्द पडत आहेत, ते सर्व भाग्यवान अशा प्रकारची मंडळी मंडपामध्ये उपस्थित बाहेर असलेली मंडळी सर्वांच्या चरणी, पांडुरंगरायाच्या चरणी, हनुमंताच्या चरणी आणि सोपान काकांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण प्रवचनरूपी सेवेला या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत। त्यासाठी निवडलेला श्लोक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आहे, ज्याला अक्षर ब्रह्म योग म्हणतात। त्या अक्षर ब्रह्म योग 8व्या अध्यायातील श्रीमद भगवद्गीतेतील अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा मनुष्य जीवाला बोध करणारा श्लोक आहे आणि त्याच्यावर संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज लिहितात। संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आगा ऐसे जरी झालिया, ऐसे जरी झालिया याचाच अर्थ असा होतो कैसे जरी झालिया, कैसे झाले। मग कसं झालं पाहिजे, मनुष्य जीवाची सार्थकता कशात आहे आणि कसं मनुष्य जीवानं या ठिकाणी आचरण केलं पाहिजे, जगलं पाहिजे। मग ज्याच्या योगाने मग न मरीजे देह गेलिया, मग मात्र देह गेला तरी त्याला मरण प्राप्त होत नाही, अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आलेला आहे। मग अर्जुना तू कशामुळे घाबरतो आहेस? अरे जर असं केल्यानंतर देह गेला तरी मनुष्य मरत नाही तर मग युद्धाच्या प्रसंगाला तू का घाबरत आहेस? भगवान श्रीकृष्ण परमात्मा अट्टहासानं ज्याच्या ठिकाणी सख्यत्व भाव आहे अशा अर्जुनाला या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, बाबा माझं स्मरण कर। माझ्या स्मरण केल्याचा परिणाम असा आहे की मेल्यानंतर सुद्धा मनुष्य पाठीमागे उरतो आणि मग जो मनुष्य पाठीमागे उरतो तोच माझ्याशी या ठिकाणी एकरूप होतो, मला प्राप्त करून घेतो, अशा प्रकारचा विषय या ठिकाणी आहे। मग मात्र अशा प्रकारचा बोध करण्याची गरज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारख्या सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या महापुरुषांना या ठिकाणी अर्जुनाला करण्याची गरज का पडली याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे। कारण
ज्यावेळी आपणा सर्वांना माहीत आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी विदुर काकांना मध्यस्थीसाठी पाठवलेला आहे, जो पांडव आणि कौरवांचं अतिशय वैर चालू झालेला आहे. कशासाठी वैर? संपत्ती, प्रॉपर्टी, त्याच्यासाठी वैर चालू आहे. भावाभावामध्ये जे वैर निर्माण झालेलं आहे त्या वैराचा समेट घडवावा म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची तळमळ आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या बाजूने उभे आहेत, कारण सत्य त्यांची बाजू आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सत्याच्या बाजूने लढत असतात. जे सज्जन भगवान परमात्म्याला या ठिकाणी स्मरण करतात, भगवान परमात्म्याला जे विसरत नाहीत, त्यांच्या पाठीमागे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी खंबीरपणे उभे असतात. आणि मग मात्र मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारा आहे. अशा प्रकारचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवावर निर्माण झालेलं संकट आणि त्याचं निरसन करण्यासाठी या ठिकाणी महाराज विदुर काकांना सांगू लागलेले आहेत, बाबा तुम्ही जा, समेट घडवा. परंतु विदुर काकाचं दुर्योधनासारखे दुष्ट पुरुष ऐकत नाहीत. उलट विदुर काकाची त्या ठिकाणी विटंबना ते करतात, वेगवेगळ्या प्रकारचे अपशब्द त्यांच्याविषयी बोलतात. आणि मग मात्र विदुर काका धृतराष्ट्राकडे जातात, धृतराष्ट्रालाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु धृतराष्ट्राचं शकुनी मामा आणि दुर्योधन ज्यावेळी ऐकत नाही त्यावेळी मात्र धृतराष्ट्र सुद्धा हतबल होतात. आणि अपशब्द जे विदुर काकाला बोललेले आहेत ते पुन्हा पुन्हा सल विदुर काकाच्या अंतकरणामध्ये टोचू लागलेली आहे, ज्याचा परिणाम असा झालेला आहे, सर्व आपल्या जवळ असलेली सर्व अंगावरील शस्त्रास्त्र असोत, कपडे सांगून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दुर्योधन ऐकत नाही. दुष्ट अशा प्रकारची वरती दुर्योधनाची प्रबळ झालेली आहे. आणि दुष्टवरती ज्यावेळी प्रबळ होते मग मात्र त्या ठिकाणी अतिशय अनर्थ घडल्याशिवाय राहत नाही. अनर्थ घडत असतो. महापुरुषाचं जर नाही ऐकलं, थोरा मोठ्यांचं जर नाही ऐकलं तर मग मात्र त्या ठिकाणी अनर्थ घडल्याशिवाय राहत नाही. आणि तसा अनर्थाची वेळ आलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा चिंताग्रस्त आहेत, परंतु दुर्योधन मात्र ऐकत नाही. दुर्योधनाने स्पष्ट शब्दामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना सांगितलेलं आहे, 5 इंद्रप्रस्थाची गावं सोडून द्या, सुईच्या टोकावर बसण्यावेळी भूमी सुद्धा मी त्यांना देणार नाही. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा क्रोधाविष्ट झाले आणि क्रोधाविष्ट होऊन त्यांनी दुर्योधनाला चेतावणी दिली, तुला जर माझं ऐकायचं नसेल तर आता युद्धाला तयार हो. आणि मग मात्र महाराज दुर्योधन आहे. दुष्ट भांडणाला सुरुवातीला घाबरत नसतात. दुर्योधनानं सांगितलं काही हरकत नाही, जागा ठरवा. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जागा ठरवलेली आहे, जी पवित्र आहे, ज्या ठिकाणी सत्याचा विजय होतो, सत्यवादी पवित्र पावन अशा प्रकारची भूमी आहे. आणि ती भूमी म्हणजे धर्मक्षेत्र, त्याला धर्मक्षेत्र म्हणतात बरं का. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जी भगवद्गीता व्यासांनी निर्माण केलेली आहे, जे विवेचन आहे ते तिथून पुढेच श्रीमद भगवद्गीतेला प्रारंभ व्यासांनी केलेला आहे. स्वतः व्यास त्या ठिकाणी म्हणतात, धृतराष्ट्र असा म्हणू लागलेला आहे की ज्याच्या योगाने धर्मक्षेत्रावर आणि कुरुक्षेत्रावर पांडव आणि माझे पुत्र युद्धासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी काय घडलं त्याचा सविस्तर वृत्तांत मला सांग संजय. धृतराष्ट्र आहे, आंधळा आहे, अगोदरच आंधळा, नुसता आंधळा, जागे डोळे असून उपयोग नाही. अज्ञानी जीवाला सुद्धा परमार्थामध्ये आंधळाच म्हटलेला आहे. स्वतः श्री संत तुकोबराय, श्री संत एकनाथ महाराज, आम्ही संसारामध्ये आलो याचा अर्थ आम्ही आंधळे आहोत. मी आंधळा का, सहज इथं आलो, सहज आलो, पण आंधळे होतो, आम्ही अज्ञानी आहोत. पण अज्ञानी जीवाला जर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारख्या महापुरुषांनी सांगितलं तरीही ते जर ऐकत नसतील तर मग मात्र आता युद्धाशिवाय पर्याय नाही.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र जे अतिशय पवित्र आणि पावन आहे, ज्या ठिकाणी नेहमी सत्याचाच विजय झालेला आहे, अशा धर्मक्षेत्राची त्या ठिकाणी निवड केलेली आहे. त्याचं नावच आहे क्षेत्र म्हणजे ठिकाण, क्षेत्र म्हणजे जमीन, आणि धर्म म्हणजे वेदविहित कर्म. आणि असं जे आचरण करतात ते वेदविहित कर्म ज्यांच्या ठिकाणी आहेत त्यांच्याच ठिकाणी विजय ज्या ठिकाणी होतो, म्हणून त्याचं नावच धर्मक्षेत्र ठेवलंय. त्याचं नाव दुसरं कुरुक्षेत्र सुद्धा आहे. ज्या कुरु राजावरून कौरवांना कौरव म्हणतात. धृतराष्ट्राची जे 100 पुत्र होते त्यांना कौरव म्हटलेलं आहे, कारण त्यांच्या अगोदर कुरु नावाचा राजा त्यांच्या वंशकुळामध्ये होऊन गेला, आणि त्या कुरु नावाच्या राजावरून त्या कुरु नावाच्या राजाने अतिशय सुंदर अशा प्रकारे धर्मक्षेत्र जे आहे त्याची डागडुजी केलेली आहे, म्हणून त्याचं नाव कुरुक्षेत्र सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं धर्मक्षेत्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या ठिकाणी दिवस निवडलेला आहे. दुर्योधनाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, आणि मग मात्र दोन्ही बाजूचं सैन्य धर्मक्षेत्रावर युद्धासाठी सज्ज होऊन येऊ लागलेलं आहे. इकडून कौरवाचं सैन्य येऊ लागलं, अतिशय वाजत गाजत येत आहे. इकडून पांडवांचं सैन्य वाजत गाजत येत आहे, कारण आपल्याला युद्धाचा अजून प्रसंग आला नाही. पूर्वीच्या काळामध्ये फार युद्धाचे प्रसंग, आणि त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे महापुरुष जे आहेत त्यांचा समावेश आहे. महाभारतासारखं युद्ध, रामासारखं युद्ध या जगतामध्ये आजपर्यंत झालं नाही. अनेक प्रकारचे युद्ध झाले, पण ते छुपे युद्ध होते, आहे का नाही. आताही चोऱ्या होतात की चोऱ्या होत नाहीत का? आजही चोऱ्या आहेत, पण सावधानतेनं करतात, गुप्त रूपाने करतात, वाजून गाजून चोऱ्या नाहीत. म्हणून आता डाका हा शब्द निघून गेलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये डाका असायचा. डाका म्हणजे वाजवून त्या गावावर आक्रमण करायचं आणि वाजवून तिथं चोरी करायची. वाजवून, दीनानाथ महाराज वाजवून म्हणजे कशी? आज आम्ही गुरुजींच्या घरावर डाका टाकणार आहोत असं वाजवून सांगायचं गावात, आणि मग मात्र त्यांनी त्या दिवशी त्याच रात्री त्यांच्या घरावर डाका टाकायचा, अशी पद्धत होती वाजवून. तसं वाजवून महाराज वाजत गाजतच आले दोन्हीकडून सैन्य, पांडवांचं एकीकडून कौरवांचं एकीकडून, आणि मग मात्र त्या ठिकाणी जसेही एकत्र त्या ठिकाणी आले, समोरासमोर सैन्य उभं आहे. समुद्रासारखा अतिशय सर्वश्रेष्ठ दुर्योधनाचं सैन्य आहे, ज्याच्यामध्ये भीष्माचार्यासारखे अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे द्रोणाचार्य, कृपाचार्य, आणि मग मात्र दुर्योधन सांगू लागला आमचं अपर्याप्त अशा प्रकारचं सैन्य आहे, अपर्याप्तम तदस्माकम, आणि भीष्माभिरक्षितम बलम, भीष्माभिरक्षितम बलम म्हणजे सैन्य. आणि ते कोण रक्षण करतंय? भीष्मासारखा महापुरुष. स्वतः दुर्योधन स्वतःच्या सैन्याची वाहवा करू लागला, आणि वाहवा करून त्या ठिकाणी द्रोणाचार्यासमोर जाऊन त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे, हे द्रोणाचार्य, अहो आमचं सैन्य कसं आहे, आपलं सैन्य कसं आहे, घाबरायची गरज नाही, किती मोठं युद्ध होऊ द्या, त्या युद्धामध्ये विजय माझा निश्चित आहे, कारण माझ्याकडे फार मोठमोठे योद्धे आहेत, माझ्याकडे भीष्म आहे, माझ्याकडे द्रोणाचार्य आहे, माझ्याकडे कृपाचार्य आहेत, माझ्याकडे कर्ण आहे. अहो हे सोडून द्या, ते 5च आहेत, मला 99 भाऊ आहेत. मोठमोठ्याने दुर्योधन बोलू लागलेला आहे. आणि मग मात्र महाराज पर्याप्त अशा प्रकारचं म्हणजे मर्यादित अशा प्रकारचं सैन्य घेऊन भीम आलाय. आर्दांड भीम आहे, त्याला काय कळतंय म्हणजे युद्ध करायचं. आणि मग मात्र महाराज अशा प्रकारचा पांडव आणि कौरवांचं युद्ध त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. स्वतः दुर्योधन भीष्माचार्यांकडे गेला आणि भीष्माचार्यांच्या कानात बोलू लागलेला आहे, हे भीष्माचार्य, तुम्ही आता आमचे सेनापती व्हा. सर्व सैनिकांना सांगून टाकलं भीष्म हे आपले सेनापती आहेत आणि मी समजून त्यांचं सर्वांनी रक्षण करायचं. असं म्हटल्यानंतर सर्व सैन्य तयार झालं. भीष्माचार्य सुद्धा आनंदी झाले, वा माझ्याकडे सेनापती पद आलं. आणि भीष्माचार्यांना सुद्धा आनंद वाटला. आणि तस्य संजनयन हर्षम, आणि मग मात्र दिव्य अशा प्रकारचा शंख त्यांनी फुंकला. बुवा
शंख फुंकल्याबरोबर इकडे कौरव सैन्य मोठमोठ्यानं उसळ्या घेऊ लागले, पांडव सैन्य उसळ्या घेऊ लागलेत, शूरवीर एकमेकाला भिडण्याचा प्रयत्न करू लागलेत. आणि मग मात्र जे भेकड होते त्यांचा मात्र जाग्यावर जीव जायची वेळ आलेली आहे. पण जे शूरवीर आहेत ते समोरासमोर आलेले आहेत. युद्धाला प्रारंभ झालेला आहे. आणि असा युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर स्वतः अर्जुनाला वीरश्री चढलेली आहे. अर्जुन म्हणजे सर्वसामान्य नाही, ज्यांनी संग्रामामध्ये महादेवांचा पराजय केला. सर्वसामान्य आहेत का? अर्जुन धनुर्विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ज्यावेळी परीक्षा झाली त्यावेळेस द्रोणाचार्यांनी त्यांना सर्वश्रेष्ठ धनुर्धर पदाचं या ठिकाणी सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचा धनुर्धारी अर्जुन अतिशय आनंद त्याला वाटू लागलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा सारथी त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि मग मात्र काय बघायचंय, आनंदाने उडी मारली महाराज रथामध्ये, वीरश्री चढलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणू लागलेले चला युद्ध करायचंय. आणि मग मात्र महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी रथ हाकायला सुरुवात केली. जसाही रथ हाकायला सुरुवात केली अर्जुनांनी सांगितलं दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा करा देवा. दोन्ही सैन्याच्या मध्ये का? माझ्या विरुद्ध लढायला मला कोण कोण आलंय ते बघायचंय, त्यांच्यामध्ये किती बळ आहे हे मला पाहायचंय. कारण अर्जुनाची ख्याती एवढी होती त्या काळामध्ये, अर्जुनाला पाहिल्याबरोबर सुद्धा काही लोक त्यांच्या बाजूने व्हायचे. आणि मग अशा प्रकारचा अर्जुन त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. मी जातो आणि गेल्यानंतर मग मात्र कोण कोण आहेत ते पाहतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी शेन एवढू भयोर मध्ये रथ दोघांच्या मध्ये नेऊन, दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केलेला आहे. आणि जसाही रथ उभा केला अर्जुनानं दृष्टिक्षेप टाकलेला आहे, कोण कोण आहे माझ्या विरोधात. आणि मग मात्र जसही दृष्टिक्षेप टाकला त्यांना आपल्या जवळचे नातेवाईक सगळं दिसू लागलेले आहेत. मामेत, सासरेत, भाऊ आहेत, सर्व नातेवाईक लढण्यासाठी युद्धासाठी उभे आहेत. आणि मग मात्र अर्जुनाला काहीतरी मनामध्ये अंतःकरणामध्ये बदल झालेला आहे. दयावृत्ती अंतःकरणामध्ये बदल करत असते. आणि अशा वेळी एवढा वीर पुरुष असला तरीही घरच्यांनाच कसं मारावं, कुणासाठी राज्य भोगावं, अशा प्रकारचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये आलेला आहे. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणू लागले पाहिलेस का म्हटल्याबरोबर अर्जुनाने सांगितलं पाहिले की. पाहिले काय कृष्णा, हे तुझं खरं आहे का? अर्जुन म्हणू लागला. आणि अशा युद्धामध्ये मला आणून ठेवलंस. अरे माझे सैन्य, माझेच नातेवाईक, त्यांना मारायचं, कुणासाठी भोग भोगायचे? रक्तानं माखलेले भोग मला भोगावे वाटत नाहीत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन पुन्हा पुन्हा सांगू लागलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं अर्जुना कौरवाबरोबरच युद्ध करायचं हे तुला आधी माहित नव्हतं का? इथं आल्यानंतर अशा प्रकारची तुझ्या अंतःकरणातील वीरश्री निघून जाण्याचं कारण काय? तुझ्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झालेला आहे, नातेवाईकाचा मोह, संपत्तीचा नाही पण नातेवाईकाचा मोह झाला. आणि मग मात्र अर्जुन म्हणू लागला मोह होणार नाही तर काय होईल? अहो माझेच आहेत ना सगळे, त्यांनी माझ्यासाठी खस्ता खाल्लेले आहेत. मला अतिशय सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवण्यासाठी द्रोणाचार्यांचे उपकार माझ्यावर आहेत, भीष्माचार्यांचे उपकार माझ्यावर आहेत. आम्हाला बाप गेलेला कळत नाही पण त्यांनी आम्हाला वाढवलेलं आहे. पण अशा प्रकारचं वाढवलेलं असताना आम्ही त्यांच्याबरोबर युद्ध करायचं. देवा संत वृंद नमस्कारी जे का घडे तरी पूजीजे, हे वाचुनी केवी निंदीजे स्वयं वाचे. स्वतःच्या वाचेनं ज्यांची निंदा करू नये, ऐशे आणि कैशे मारू आणि कौणावरी शस्त्र धरू. अर्जुन म्हणू लागला एवढे माझ्यावर उपकार करणारे हे आहेत आणि अशा उपकार करणाऱ्यावर मी शस्त्र धरायचं, तुला पटतंय का हे? कृष्णाला म्हणू लागला अर्जुन. अर्जुन म्हणजे मला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात मला सगळं पटतं रे तुझं, पण तुला अगोदर माहित नव्हतं का कौरवासोबत आपल्याला युद्ध करायचंय? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन पुन्हा बोलू लागलेला आहे. देवा कुळाचा वंश वाढावा, वंश वाढावा, वंश वाढावा असं जे लोक म्हणतात
ते आपलंच कुल निर्धारण करून घेण्याकरता. पुत्रा ते इच्छी कुळ तया ते काही हेची फळ, जे निर्धारी जे सकळ गोत्र आपले त्याच्यासाठी. कशासाठी आहे हे? एवढा भोग भोगायचा आणि युद्ध करायचं. पुत्र व्हावा जी इच्छा मनुष्य रूपामध्ये करतात. प्रत्येक जीवाला आपला वंश वाढावा, वृद्धी व्हावी असं जे वाटतंय ते याच्याच करता का आपलं सगळं गोत्रच नष्ट करून त्यांना टाकावं? आहे का नाही? कुलघातकी म्हणतात. अधर्म वाढेल, कुलघातकी होईल, कुळाची कृतज्ञता माझ्या अंगी येईल. आणि कुळाची एकदा का कृतज्ञता माझ्या अंगी आली ना, तुझसी अंतराय होईल, मग अमुचे हिये फिटेल. आहे का नाही? मग मात्र तुझा अंतराय होईल. देवा मला माहित आहे तू पाप्याच्या घरी राहत. होय, देव पाप्याच्या घरी राहते का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन प्रश्न करू लागला, अशा प्रकारचं नातेवाईकासोबत मला युद्ध करायला लावशील आणि युद्ध केल्यानंतर मी महापातकी होईन. कारण अर्जुन पापाला फार घाबरत असे. बाबांनी सांगायचं मया नघ हे अर्जुनाचं नाव आहे. आणि मया नघ म्हणजे काय? अनघ म्हणजे पाप. आणि ज्या पापाला जो घाबरतो त्याचं नाव अर्जुन आहे. पाप जीवनामध्ये कधीच अर्जुनानं केलं नाही. युद्धाला भीत नाही, देवाला घाबरत नाही, मनुष्य जीवाला घाबरत नाही. कितीही थोर धनुर्धारी त्याच्या पुढे येऊ द्या, 8 तासानं लढल्याशिवाय राहत नाही. पण पाप म्हटलं की अर्जुन घाबरायचा. पापाला फार भीत असे. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन म्हणू लागला, हे भगवंता, हे कृष्णा, अहो अशा प्रकारचं पाप करायला लावताल, युद्ध करायला लावताल. आणि युद्ध केल्यानंतर मग मात्र अर्जुना तू आता घरचीच माणसं मारलेस, तू महापातकी आहेस, तू कृतज्ञ आहेस, तू पापी आहेस असं तुम्ही मला म्हणताल आणि माझ्यापासून निघून जाताल. देवा मग आमचं काय उरल हो? तुम्ही जर निघून गेलात तर काय राहील? भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघून गेल्याचा परिणाम श्रीमद भागवताच्या शेवटी ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेले त्यावेळेचा अनुभव आहे अर्जुनाचा. धर्मराज इकडे वाट पाहता येतं हस्तिनापुरामध्ये. कारण अर्जुन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला द्वारकेमध्ये सोडायला गेलेला आहे. द्वारकेतून आता अर्जुन येईल आणि कशा प्रकारे आमच्या द्वारकेमध्ये देव या ठिकाणी राज्य करत आहेत हे मला सांगतील. अर्जुनाची वाट पाहू लागलेला आहे धर्मराज. जसाही काही काळ वाट पाहिल्यानंतर धर्मराजांच्या समोर खाली मान घालून अर्जुन येऊन उभा राहिलेला आहे. आणि मग मात्र एवढा थोर अर्जुन, पण माझ्या पुढे अशा प्रकारची मान खाली घालून कधी उभा राहत नाही, पण आज मात्र खाली मान घालून उभा राहतोय. ह्याचं कारण काय? धर्मराज विचारतात, अर्जुना नेमकं काय झालं मला सांग. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये जे राज्य करत आहेत ते राज्य कुशल चाललंय का? चांगलं राज्य चाललंय का? त्यांचं काय झालं? कशा पद्धतीने ते राज्य करत आहेत? मग मात्र अर्जुन त्या ठिकाणी डोळ्यामधून अश्रू गाळू लागलेला आहे. आणि अर्जुन म्हणू लागला, दादा तुम्हाला काय सांगावं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता निजधामाला निघून गेलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला निघून गेलेले आहेत असं म्हटल्याबरोबर धर्मराज सुद्धा या ठिकाणी शांत झालेले आहेत. आणि मग मात्र अर्जुन पुढे सांगू लागलेला आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा नुसते निजधामाला निघून गेलेले नाहीत, त्यांच्या बरोबर आपल्या पाठीमागे असलेलं पुण्याचं बळ सुद्धा निघून गेलेलं आहे. आपल्यात जे सामर्थ्य आहे दादा ते सामर्थ्य सुद्धा निघून गेलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्या वाचून आपली गती अत्यंत कठीण झालेली आहे. मी येता येता काही गोपांनी मला अडवलं. एवढा सूरवीर असताना सुद्धा त्या गोपांनी मला हरवलं दादा. माझ्यामध्ये आता बळ राहिलेलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला निघून गेलेले आहेत. सामर्थ्य आपलं हीन झालेलं आहे. आता मात्र पृथ्वीवर राहण्यामध्ये कसल्याच प्रकारचा या ठिकाणी लाभ नाही. आता ही पृथ्वी सोडावी लागेल. अशा प्रकारे म्हटल्यानंतर धर्मराज स्वर्गारोहण करण्याचं ठरवतात. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाठीमागे नसेल तर काय गती होते अर्जुनाला माहित आहे.
आणि मग अर्जुन त्या ठिकाणी म्हणू लागला, भगवंता तुम्ही आमच्या बरोबर युद्ध करायला लावताल आणि युद्ध करून तुम्ही निघून जाल. निघून गेल्याचा परिणाम काय होईल? आणि मग मात्र महाराज या ठिकाणी अतिशय दुःख असं अर्जुनाला वाटू लागलेलं आहे. मी यांच्याबरोबर युद्ध करणार नाही, माझ्या हातून पाप घडणार नाही, मी ब्रह्महत्येचं पातक लागू देणार नाही. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे माझे सद्गुरू आहेत, त्यांच्यावर मी शस्त्र उचलणार नाही. रक्तानं माखलेले भोग मी भोगणार नाही देवा. युद्ध नाही झालं तरी जमेल, पण आता मात्र मी शस्त्र हातात घेणार नाही. रथातून खाली उडी मारली आणि अर्जुन दोन्ही गुडघ्याच्या मध्ये तोंड घालून रडत बसलेला आहे. हा मोह ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ओळखला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला समजावून सांगतात, बाबा तुझ्या ठिकाणी अशा प्रकारचं कश्मलमिदम विषम, कश्मलमिदम म्हणजे अशा प्रकारचा न पुसकपणा तुझ्या ठिकाणी कस काय आला बा? तू तर फार शूर आहेस, शूर आहेस म्हणून सगळीकडे तुझी कीर्ती पसरवून केलेली आहे. तू सूरव्रतीचा ठाव आहे की नाही? तू अतिशय ठिकाण शूर जर कोण आहे असं जगतामध्ये जर निवडायची वेळ आली तर तुझ्यासारखा शूर कोणीच नाही असं आम्ही सांगतो. तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवत कवचाचा ठाव फेडीला, तो अर्जुन मोहे कवळीला, क्षणा माझी एका क्षणात. नुसतं महाराज अशा प्रकारे झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणू लागले, अरे तू अतिशय शूर आहेस, महादेवांसारख्या देवतेला सुद्धा तू पराभूत केलेला आहेस, आणि असा शूर असताना अशा प्रकारची तुझ्या ठिकाणी बुद्धी का सुचली? ऐक नाही. अरे जे महापुरुष असतात, जे ज्ञानी असतात, जे सर्वश्रेष्ठ शूरवीर असतात, जे धैर्यवान असतात, हे धैर्यवान पुरुष, शूरवीर पुरुष दुसऱ्याचा विचार करीत नाहीत. अतिशय ज्ञानी पुरुष ज्याप्रमाणे या समाजामध्ये वागतो त्या पद्धतीने शूर पुरुष धैर्याने वागत असतो. एखादा ज्ञानी पुरुष जर असेल तर तो ज्ञानी पंडित पुरुष गेलेल्या विषयी आणि आलेल्या विषयी या ठिकाणी दुःख व्यक्त करत नाही. हे माहीत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगू लागलेले आहेत, अस्वच्चानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषेशे गतासून गतासूंच न अनुशोचेति पंडिता. पंडित जे पुरुष असतात ना ते गेलेल्या विषयी आलेल्या विषयी शोक व्यक्त करत नाहीत. असं असताना, तुला माहित असताना अशा प्रकारे तू का या ठिकाणी वागत आहेस? तुझं आचरण बदललेलं दिसतंय, है का नाही? हा, एखाद्याला वेळ लागलं, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर अशी उदाहरणं दिलेली आहेत. एखाद्या माणसाला वेळ लागलं आणि वेळ लागलेला असताना तो अगोदरच आंधळा अशा प्रकारचा माणूस आहे, अगोदरच आंधळा आणि त्याला पुन्हा वेळ लागलं आणि मग ते मात्र सैराट कुणीकडेही जसं पळावं वाटल तसं पळू लागलं आणि पळत असताना मग मात्र ते रस्त्यानं पळल का? हो दादा, रस्त्यानं पळल का? सैरा वायरा कुणीकडे बी पळणार आणि कुठेही धडकणार. तसं तुझं ज्ञान दिसायला बाबा, है का नाही? जात्यांदा लागे पिसे ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. अर्जुनाला म्हणू लागले भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तुझा शहाणपणा काही मला काही विशेष वाटना झाला. मी तर तुला शहाणा म्हणून जगात मिरविलं होतं, है का नाही? शहाणा म्हणून तुझी संगत धरली होती, शहाणा म्हणून सर्वश्रेष्ठ म्हणून तुझ्या सोबतीत मी राहिलो होतो, परंतु तुझं शक्यत्व आता मात्र मला उपयोगाचं दिसत नाही. अरे अर्जुना, तुझं शहाणपण ठिकाण्यावर राहिलेलं नाही. अशा प्रकारे म्हटल्यानंतर मग मात्र नेमकं मी काय केलं पाहिजे? दुसऱ्या अध्यायाचा 7वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची शरणागती या ठिकाणी पत्करलेली आहे. जोपर्यंत शरणागती मनुष्य पत्करत नाही तोपर्यंत सद्गुरूनं त्याला ज्ञान सांगू नये असा विषय आहे. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत अर्जुन शरणागती पत्करत नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्ञानाचा उपदेश सुरू करत नाहीत. आणि मग मात्र श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायापासून, दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून गीता सांगायला सुरुवात केलेली आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची गीता सांगत असताना ज्ञान योग सांगितलेला आहे,
सांख्ययोग ज्याला म्हणतात तो सांख्ययोग सांगितलेला आहे. आणि मग मात्र बुद्धी मनुष्याची कशी असते आणि बुद्धीचा नाश कसा होतो, बुद्धीचे यश कशा बुद्धीला प्राप्त होतं याचाही विषय त्यांनी सांगितलेला आहे. आणि पुढे मनुष्याने कर्म केलेच पाहिजे, कर्माशिवाय मनुष्याला गत्यंतर नाही. कारण त्या कर्माच्या योगानेच मनुष्य मुक्त होतो बरं का. कर्म करावंच लागतंय. एकदा जन्माला आलं ना मग कर्म करावं लागतं. कर्म जर मी करत नाही म्हणत असतील तर त्या कर्माला पराडमुख होता येत नाही, कर्माला पाठ दाखवता येत नाही. तू करायचं नाही म्हटलास तरी कर्म झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचा उपदेश 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेला आहे. आणि मग ते कर्मयोग सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याचा विस्तार केला. पण कर्मयोग अतिशय कठीण आहे, दुस्तर अशा प्रकारचा कर्मयोग आहे. आणि कर्मयोग दुस्तर असल्यामुळे या कर्मयोगाच्या योगदाने माझी प्राप्ती सर्वसामान्य जीवाला होणार नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कळालेला आहे. विस्तारानं कर्मयोग सांगितला, पण कर्मयोगाच्या योगाने हा जीव माझ्या परत येईलच असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वाटत नाही. आणि मग मात्र कर्मसन्यास योग सांगतात. कर्म करायचं पण कर्माच्या फळाची इच्छा करायची नाही, कर्मफलाची इच्छा करायची नाही. कर्मसन्यास योग, कर्म करायचं, कर्माचा त्याग करायचा नाही पण कर्माच्या फळाचा त्याग करायचा, अशा प्रकारचा संन्यास योग सांगितला. आणि मग मात्र असे संन्यासी कोण आहेत त्यांचाही काही विचार त्या ठिकाणी 5व्या अध्यायामध्ये आलेले आहे. मग तुम्हाला योगच करायचा असेल ज्याच्या योगाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल असा योग, आणि तो कसा करावा 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. 7व्या अध्यायामध्ये मायेचा विस्तार सांगितलेला आहे. आणि मग मात्र या मायेतून तरुण जाण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, ही माया माझी आहे, मी निर्माण केलेली आहे. माया कुणाची आहे? माझी आहे माया. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. माझी माया आहे. माझी माया असल्यामुळे तरुण जायला तुम्हाला कठीण आहे. सहजासहजी तरुण जाता येत नाही, सहजासहजी तरुण जाता येत नाही. ही माझी माया आहे आणि ती अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची आहे. ती माया नाही ते दाखविते, ती माया सर्वसामान्य नाही. ही माया मनुष्य जीवाला फासात पाडल्याशिवाय राहत नाही. अघटित घटना पटियसी माया. जी घटना कधीच घडली नाही ती घटना दाखविण्याचं काम ही माया करते. दुःख असलं तर सुखाचे कपडे घालते आणि सुख असेल तर दुःखाचे कपडे घालते. मनुष्याचा विरोधाभास करते आणि विरोधाभास करून त्या ठिकाणी महाराज या भवसागरामध्ये मनुष्य जीवाला गुंतवून ठेवते. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. जे मला शरण येतात तेच या भवसागरातून मायेच्या जाळातून सुटून जातात, मुक्त होतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगू लागले. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येथ एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले. सर्व भावांना माझं भजन करावं लागतं. सर्व भाव, सर्व भाव म्हणजे तन मन धनानं, है का नाही? शारीरिक कष्ट घ्यावे लागतात, मानसिक कष्ट घ्यावे लागतात, आर्थिक कष्ट घ्यावे लागतात. आणि एवढा शोष घेऊन भाव अंतकरणामध्ये जागा करावा लागतो. भाव जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत देव जवळ येत नाही, है का नाही? देव जवळ येत नाही. आणि मग हा भाव कधी निर्माण होतो तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं, ज्याच्या मुखामध्ये माझं नाम सतत आहे, जे मला विस्मरण होत नाहीत, विस्मरण करीत नाहीत, जे मला सतत स्मरत राहतात, सततम कीर्तयंतो माम. माझं भजन जे सतत करतात त्यांच्या ठिकाणी मात्र मी असतो बरं का. हो, नारद मुनी गेले एकदा विचारायला वैकुंठात. नारद मुनी म्हणले, त्रैलोक्यामध्ये फिरत असताना नारदांना काही प्रसंग घडला. एका ठिकाणी अतिशय दुष्काळ पडलेला आहे, लोकांना प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही. अन्न भरपूर या ठिकाणी यावं, पाऊस पडावा याच्यासाठी फार मोठमोठे यज्ञ करू लागले. आणि फार मोठमोठे यज्ञ करत असताना मोठमोठे ऋषी मुनी दाड्या वाढिलेले, ब्रह्मचारी राहिलेले, डोंगरगाव मामासारखे. डोंगरगावकर मामा जशी दारी आहे का नाही,
ह्याच्यापेक्षा दाढ्या वाढलेल्या होत्या त्यांच्या. हो, मिशा वाढलेल्या, दाढ्या वाढलेल्या, गंध लावलेले, हा, अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे ती ऋषीमुनी. आणि त्या ठिकाणी महाराज मोठमोठ्यानं काय करायला लागले, ओरडून सांगू लागलेले आहेत, फार मोठा हा यज्ञ करायचा आहे. या यज्ञाने आपण पाऊस पाडू. बरेच दिवस यज्ञ चाललेला पण पाऊस काय पडला? काय पाऊस पडत असते का मृत्यू लोकातल्या माणसांना कुठं पाऊस पडत असतं? पण माणसं कुणाच्या पाठीमागे लागल्याशी राहतच नाही. भुलोनी भुलवी लोका, स्वतः भुललेला आणि पुन्हा लोकाला भुलिणार. काय काम आहे त्याचं? आहे की नाही? स्वतःच भुललेले, वाट चुकलेले म्हणायचं त्याला. अगोदरच मार्ग चुकलेले, आणि ते मार्ग चुकलेले माणसं दुसऱ्याला मार्ग दाखवायला बघतात. मग आता ह्या कलियुगातले मार्ग दाखविणारे आपल्याला माहित आहेत. ग्रस्त आश्रम स्वीकारायचा नाही, ब्रह्मचारी राहायचं. आणि ब्रह्मचारी राहून माणसाला वाटते बायला फार मोठा ब्रह्मचारी आहे की नाही? आणि मग पाण्यामध्ये असं जसं बगळा उभा राहते तसं समाजामध्ये उभा राहायचं. समाज पायावर डोकं ठेवतंय आणि हे वरून शाबासकी देतात. बाबा लय म्हणायचे, अरे जमाना झुकता आहे, झुकाने वाला चाहिए. आणि हे झुकाने वाले सगळे हेला आपल्या मराठी भाषेत झकविणारे म्हणायचं. झकविणारे आहे की नाही? झुकवितात आपल्याला, आणि आपण त्यांना बळी पडतो. आपण बळी पडल्याशिवाय राहत नाही. आपल्याला सच्च्या परमार्थाची गरज नाही. सच्च्या परमार्थ करायचा आहे कोणाला? सच्च्या परमार्थासाठी तशी वृत्ती अवस्था झाली पाहिजे. असो ऐसा कोठे आठवची नाही, आणि देहीचं विदेही बोगू दशा. ते समाजात येत नसते, हेच अजून कळालं नाही आपल्याला. हे असे जे देहावर उदास असतात का नाही लोक, आहे का नाही? कुत्ता जाणे जमडी जाणे. जनक राजाला सांगितलं, अरे घर जळालंय की म्हणले तुझं? त्यांनी सांगितलं, जे माझं आहे ते जळत नाही. आहे का नाही? माझं आहे ते जळत नाही. माझं कोण आहे? माझा देव आहे, आत्मा आहे, अमर आहे. आणि जे माझं नाही त्याचा मला काही संबंध नाही. जळाला तरी मला त्याचा काही संबंध नाही. अरे मी आत्मस्वरूप आहे. सद्गुरूच्या प्रेरणेने आत्मस्वरूपता जागी त्यांच्या ठिकाणी झालेली आहे. मी आत्मस्वरूप आहे, मी अमर आहे. नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावकाः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः न जायते म्रियते कदाचिन नायम भूत्वा न भवितः. नायम भूत्वा, अरे हे होतही नाही, जातही नाही, मरतही नाही, पाण्यानं सुकत नाही, वलव होत नाही. कशाविषयी तुम्ही चिंता करताय? सांगू लागला ते. मी तुम्हाला सांगलोय असं, तितकं मनावर घेऊ नका. लईच मनावर घेतलेले दुसरं हा चिंताग्रस्त माणसं हे ते, तसं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगू लागले. अर्जुन ऐकू लागला, तुझं शहाणपण काही आम्हाला बरोबर दिसना झालंय. तुझं शहाणपण फार, मी तुला शहाणा समजिलं होतं. वासरात लंगडी गायत्री शहाणी निघेल असं वाटलं होतं, पण तुझा काही तसा विषय दिसना झालाय. आहे का नाही? आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगू लागले, अरे तुला जर भीती वाटत असेल अर्जुना, तर मग मात्र माझं स्मरण सतत कर. सततम कीर्तयन्तो माम. माझं भजन करायचं. माझं भजन केलंस ना, मग तुझ्या पाठीमागे किती दुःख येऊ दे, तुला कर्माचा लेप लागत नाही. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानिच. आहे का नाही? एतान्य तुपी कर्माणि, कर्म फक्त करीत राहा. अरे युद्धाचं कर्म तुझ्या वाट्याला आलंय ना आता, हे युद्धाचं कर्म करीत राहाय. युद्धाचं कर्म करत असताना मग मात्र कामामध्ये काम, आणि काही म्हणा राम राम, माझं स्मरण मात्र सोडू नको. माझं स्मरण सोडलं ना, मग मात्र हानी झाल्याशिवाय राहणार नाही. माझं स्मरण करत राहा. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत स्मरण करत राहा. निश्चित तुला माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. असं म्हटल्यानंतर मग मात्र अर्जुन त्या ठिकाणी मोहानं व्याकुळ झालेला आहे. आणि त्या मोहाने व्याकुळ झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाहेर काढू लागलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन विचारू लागला, जन्मभर ज्यांनी अशा प्रकारची सेवा केली, तुमचं नामस्मरण केलं, निश्चित त्याला तुमची प्राप्ती होते का? असं काही आधी झालंय का?
भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले माझ्या वचनावर विश्वास ठेवित नाहीस तस्मात शास्त्रम प्रमाणंते. आहे का नाही? अरे याला शास्त्र प्रमाण आहे. माझ्या वचनावर जर तुला मनुष्य जीव म्हणून विश्वास बसत नसेल तर मग मात्र त्या ठिकाणी शास्त्र प्रमाण आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणंते. श्री संत तुकोबाराय सुद्धा सांगून 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 माणसा ऐकायचा वाण दिसना गेला की पहावे पुराणे विचारून मानतो. आहे का नाही? त्याला शास्त्र म्हणायचं. आहे का नाही? शास्त्र पहावे पुराणे विचारून. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारून. त्यांनी पुराणात बघायचं. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगू लागले हे शास्त्र अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. शास्त्रामध्ये बघ, शास्त्र याला प्रमाण आहे, वेद याला प्रमाण आहे. माझं स्मरण केलं की अनेक जीवांचा उद्धार झालेला आहे. अरे जन्मभर केलं ते सोडून दे, ती तर काय होणारच. आहे का नाही? ठामपणे सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यांनी जीवनभर माझं नामस्मरण केलं त्यांना तर मोक्ष मिळणारच आहे. श्री संत तुकोबाराय सुद्धा सांगतात मुखी नाम हाती मोक्ष. आहे की नाही? मोक्ष तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर कलियुगामध्ये नामस्मरण आहे, कीर्तन आहे, यज्ञ आहे, जप आहे, तप आहे, ज्याच्या योगाने भगवंताची प्राप्ती आपल्याला करता येते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात जन्मभर ज्यानं केलं या त्याचा उद्धार होईल याच्यात नवल नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अरे जन्मभर काही कामं केली पण मरता मरता जर माझं नाव घेतलं तरीही त्याचा उद्धार होतो. जन्मभर नामस्मरण करणाराचा का होणार नाही? का होणार नाही महादेवा? होतंय का नाही? होतंय. अहो निश्चित आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात अशा प्रकारचा या ठिकाणी नामस्मरणाचं महत्व आहे. आणि मग मात्र त्या ठिकाणी सांगू लागले अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. अर्जुना अजिबात संशय बाळगू नको, युद्धाला तयार होय. संशय बाळगायचं काम नाही. आता नामस्मरण करायचं आणि युद्धाला तयार व्हायचं. त्या काळात ते युद्ध होते आणि आता संसारातले युद्ध येतं. आता कोणतं युद्ध चालू आहे आपल्या पाठीमागे? ह्या दोन्ही युद्धाचा प्रसंग श्री संत तुकोबारायने अनुभवलेला आहे. श्री संत तुकोबाराय म्हणतात बाबा ते रण युद्धाचं आणि हे संसाराचं रण आहे आणि दोन्ही रणातून अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा ग्रस्त आश्रमी पुरुष निपुण निघाला पाहिजे. तुका म्हणे रणी आणि जीव देता लाभ दुनी. किती दुप्पट लाभ आहे, दुप्पट. नुसता संन्यासी राहिला त्याला एकपटच आहे, नुसता ब्रह्मचारी राहिला एकपटच लाभ आहे, नुसता संसार केला एकपटच आहे. पण संसार करून ज्यानं परमार्थ केला त्याला लाभ दुप्पट आहे. श्री संत तुकोबाराय म्हणतात आणि तसं महाराज युद्ध करायला काही हरकत नाही. युद्ध कर, तुझ्या पाठीमागे जे कर्म लागले ते कर्म कर. पण कर्म करत असताना त्या ठिकाणी पुढे येतात या अलीकडे या, पाहुण्याला महत्व द्यावं लागतं. या इकडे, मी काय ह्याच गावचा आहे. या अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं आणि ज्ञानदान भगवान श्रीकृष्ण परमात्मा करू लागलेले आहेत. आणि करत असताना मग मात्र महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगू लागलेले आहेत तू बुद्धी शांत ठेव, सुख समाधानाची इच्छा अंतकरणामध्ये ठेव आणि माझं नामस्मरण कर. ज्याच्या योगाने अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे माझं स्मरण करत राहा. ज्या ज्या भावाने माझं स्मरण करशील तो भाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. बरं का, यम यम वापी स्मरण भावम. जसं जसं माझं स्मरण करशील पण अंतकरणामध्ये भाव पाहिजे. बरं का, भाव असला की मग मात्र काही नाही महाराज. आहे की नाही? भावाची कारण तस्मात आहे की नाही? त्याच्याप्रमाणे अतिशय सर्वश्रेष्ठ भाव आहे. भाव बळे आकळे एरवी ना कळे. एरवी मी कळत नाही. अंतकरणामध्ये भाव नसताना हरिपाठ मुखोद्गत केला आणि उकळून प्याला तरी उपयोग. पण भाव पाहिजे अंतकरणामध्ये. भाव अंतकरणामध्ये आणि भाव अंतकरणामध्ये असल्यानंतर हरिपाठातली एक वळ जरी पाठ असली तरी त्याचा उद्धार होतो महाराज. पूर्ण पाठांतर करायची गरज नाही. पाठांतरापेक्षा या ठिकाणी अंतकरणातील भावाला महत्व आहे. भाव पाहिजे.
देह असो माझा भलती ये ठाई. श्री संत तुकोबराय म्हणतात, देह असू द्या कुठं बी म्हणले, देहावर माझा भरोसा नाही. आपल्याला सुद्धा समजावून सांगतात, देह आपला नाही, मी आत्मस्वरूप आहे. अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह ऐसा आणि मग भरोसा कळेल. त्याच्यासाठी देह आपला म्हणायचा नाही. देह आपला जोपर्यंत तुम्ही मानता तोपर्यंत मनुष्याच्या अंतकरणामध्ये दुःख आहे, आणि भावा अंतकरणामध्ये दृढ झाला की मग मात्र अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची तुझी प्राप्ती होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगू लागले, आमच्या संत महात्म्यांनी विवेचन फार सुंदर केलेलं आहे. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. देवाला सुद्धा जवळ धरून आणण्याचं काम कोण करतंय? भाव करतंय महाराज. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखमा देवीवर जोडावया. देव जर जोडायचा असेल तर या भरत महाराज, देव जर जोडायचा असेल देव, तर देहावर मनुष्याने उदास झाले पाहिजे. भक्ती केली पाहिजे भगवंताची. वैराग्य अंतकरणामध्ये पाहिजे. भक्ती, वैराग्य आणि ज्ञान या तीन गोष्टी मनुष्याला भगवंताप्रत नेतात. त्याचं कारण आहे, या तीन गोष्टी अंतकरणामध्ये दृढ झाल्या की देहाचा निराश होतो. आहे का नाही? देहाचा निराश होतो. भक्ती दृढ झाली पाहिजे. ठाम निश्चय असा भक्तीचा झाला पाहिजे. वैराग्य अंत भक्तीनं काय होतं? वैराग्य अंतकरणामध्ये निर्माण होतं. भक्तीने काय होतं? ज्ञानाची प्राप्ती होते. है की नाही? भक्तीने पुढे धरिले भक्तीने हाती, आणि मागे ज्ञान वैराग्य येते. ज्ञान आणि वैराग्याला आणायची गरज नाही. त्याच्यासाठी भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटी उपासना कांड सांगितले. उपासना कांड, उपासना कांड म्हणजे भक्ती करा. भक्ती, कर्मयोगाच्या ज्ञानाच्या नादी लागू नका. हे कर्म ज्ञान, तुमची भक्ती दृढ झाली की तुमच्या पाठीमागं आपोआप येईल. त्याच्यासाठी उपासना कांड सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारचा सर्वश्रेष्ठ उपासनेचा मार्ग या ठिकाणी सांगितला. त्याच्यासाठी भाव अंतकरणामध्ये पाहिजे, आणि भाव अंतकरणामध्ये पाहिजे असेल तर सतत माझं नामस्मरण कर. भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, अर्जुना युद्धाला घाबरू नको, युद्ध खुशार युद्ध कर. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततम. आहे का नाही? अविनाशी आहे, अविनाशी तत्व आहे जगतामध्ये. ते ब्रह्म अविनाशी आहे, ते ब्रह्म. म्हणून सद्गुरूच्या मुखातून मनुष्याने तत्पदाचा अर्थ धारण करावा लागतो. त्वम पदापेक्षाही तत्पदाला फार महत्व आहे. सद्गुरूचा उपदेश जो होतो, त्या सद्गुरूच्या उपदेशाला तत्वमशी महावाक्य म्हणतात. तत्वमशी महावाक्याचा बोध झाल्याशिवाय मनुष्य जीवाला अर्थ उरत नाही किंवा भगवंताची प्राप्ती होत नाही. ब्रह्मप्राप्ती व्हायची असेल तर सद्गुरूच्या मुखातून तत्वम अशी अशा प्रकारचा बोध त्या ठिकाणी घ्यावा लागतो. तत्वमशी बोध कशाचा आहे? तत्त्वम आणि अशी, असे तीन पद त्याच्यामध्ये आहेत. तत्पद, त्वम पद आणि आशी पद. तत् म्हणजे ते ब्रह्म, त्वम म्हणजे तू, आणि आशी म्हणजे आहेस. किती सोपं झालं आता. तत्वमशी, तत्वमशी महावाक्याचा उपदेश म्हणून म्हणून गुरुपासून लांब पळायची गरज नाही. कठीण शब्द असतात, पण त्यांची फोड झाली की आपोआप त्याच्यातून अर्थ निघतो. तत्वमशी, ते ब्रह्म तूच आहेस, अशा प्रकारचा भाव अंतकरणामध्ये जागा झाला सद्गुरूच्या मुखातून. मग देव आहे, देव आहे, दुसरे काहीच नव्हे असा भाव अंतकरणामध्ये येतो. जळी स्थळी काष्टी पाशानी देव आहे. बघ, वासना सुद्धा नष्ट होऊन जाते. अशा प्रकारचा हरिनाम सर्वश्रेष्ठ आहे का नाही? हरिनाम सर्व, हरिमुखी गाता हरपली चिंता, आणि त्या नाही मागुता जन्म घेणे. सतत मनुष्यानं नामस्मरण केलं तर मग मात्र महाराज संत महात्मे आमचे सांगतात, पुन्हा जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये अडकायची गरज नाही. जन्म मृत्यूच्या बंधनातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एकच आहे, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा, हरीचं नामस्मरण करा. ते तुमच्या पाठीमागचं दुःख हरण करील, तुमच्या पाठीमागचं पाप हरण करील, आणि तुम्हाला शुद्ध भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देईल.
अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा भाव त्याच्यासाठी अंतकरणामध्ये असावा लागतो. कारण संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, अंतकाळी सुद्धा नामस्मरण केलं तर ते उपयोगाला येतं. वासनेचा घास सुद्धा करतंय महाराज ते बरं. कारण जन्म कशासाठी घ्यावा लागतो? जन्म घेणे लागे वासनेच्या. अंतकरणातील वासना नष्ट करावी लागते. वासना जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती आपल्याला निश्चित होत नाही. मग हरिनामस्मरणाने काय होतं तर वासना अंतकरणातली निघून जाते. आपल्याला सर्वांना माहित आहे, रोहिदास चांभाराच्या योनीमध्ये का जन्माला आले? होय महादेवा, रोहिदासाच्या अगोदरच्या जन्मामध्ये त्यांच्या अंतकरणातली बूट घालायची वासना नष्ट झाली नाही. जीव जायची वेळन पोरानं बूट आणला, मरताना काळजी करू लागलं ते पोरग. जन्मभर बूट बूट म्हणले पण बूटच आणून दिला नाही. आणि मग म्हातारा लईच बूट घोकालय, म्हातारा भलत सळालय म्हणले, बूट घोकालय. साधा बूट घेऊन आलं म्हाताऱ्याला आणि बूट समोर ठेवला. बाबा जोडा घालून पहा. जोडा घालून पहा म्हणणं, जोडा घालायची इच्छा अंतकरणात उत्पन्न होणं आणि इकडं जीव जाणं एकच झालं. बस जोडा घालायची वासनाच राहून गेली. जोडा घालायची भगवंताला कळालं चित्रगुप्तद्वारा. तिथं सगळा इतिहास काढला. फार परमार्थ केला बाबा म्हणले जन्मभर. यांनी जन्मभर परमार्थ केलेला आहे, पण त्या परमार्थाचा परिणाम यांच्या फळामध्ये काही दिसत नाही. काय झालं म्हटले, शेवटी यांची वासना बुटावर गेली. आणि देवाचा असं आहे महाराज, तुमच्या मनातील इच्छा परिपूर्ण करतो देव. त्यालाच देव म्हणतात. देव म्हणजे देणार, घेत काहीच नाही, देणार आहे. तुमच्या कर्मानुसार फळ देणार आहे, वासनेनुसार फळ देणार आहे. आणि मग मात्र अशा प्रकारची वासना अंतकरणामध्ये निर्माण झाली, त्याचा परिणाम भगवान परमात्म्याने सांगितलं, तुम्हाला जोडाच घालायचा आहे ना, जा चांभाराच्या योनीत. आणि रोहिदास पुन्हा चांभाराच्या योनीत गेले. अशी वासना खतरनाक आहे का नाही? वासना भयानक आहे. म्हणून ह्या वासना अगोदर नष्ट केली पाहिजे. भरत राजाच्या कथा आहेत, पिंगळा वेशेचं उदाहरण आहे, अनेक प्रकारचे उदाहरण आहेत. कारण शेवटी ज्यांचा घात झाला त्यांची ती उदाहरणे आहेत. पण शेवटी त्यांनी देव प्राप्त करून घेतला, त्यांची सुद्धा शास्त्रामध्ये उत्तर आहेत, प्रमाण आहेत. आणि ते प्रमाण सांगत असताना भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगू लागले, अर्जुना अंतकाळी जरी माझं स्मरण केलंस तरी तुला निश्चित माझी प्राप्ती होईल. आणि त्याच्यासाठी तू स्मरण करत राहा. आणि मग मात्र असं जर केलं, कसं जन्मभर परमार्थ केला, नामस्मरण केलं, माझं विस्मरण तुला नाही झालं तर तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच मयि अर्पित मनो बुद्धिर मामे वैशस्य संशयम. आता मात्र मन बुद्धी मला अर्पण केल्यानंतर अजिबात कसल्याही प्रकारचा संशय बाळगायची गरज नाही. रात्रंदिवस नामस्मरण केलं, मग मात्र महाराज माझ्याविषयी संशय बाळगायची गरज नाही. न कळे दिवस की राती अखंड लागली शिजोती. अशा प्रकारची भावना ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, भाव ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, मग मात्र म्हणून तुवा स्मरावे मातेची तुवा. आहे की नाही? रात्रंदिवस तुम्ही हेच करा. आणि मरणी जया जया ठवे ते तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आता मात्र युद्धाची भीती बाळगायची गरज नाही. तस्मात् सर्वेषु कालेषु सतत माझं स्मरण कर आणि युद्धाला तयार हो. युद्ध जर केलंस ना, आता मात्र तुला कसल्याच प्रकारचा संकट या ठिकाणी प्राप्त होणार नाही. आणि जे युद्धामधून पाप लागणार आहे, जे पापाला तू घाबरत आहेस, ते पाप सुद्धा तुला आता लागणार नाही. कारण माझं स्मरण केल्याच्या योगाने युद्धामध्ये तुझ्या हातून जरी ते मेले तरी त्याचं पातक तुला लागणार नाही, त्याचं पातक लागणार नाही. असं स्मरण तू या ठिकाणी करावे. आणि मग मात्र सांगू लागले
डोळा जे देखावे का कानी हण ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. अशा प्रकारची स्थिती तुझी झाली पाहिजे. अंतकरणामध्ये भाव दृढ झाल्यानंतर तोच भाव वाचेतून प्रगट झाला पाहिजे. माणसं म्हणतात ना, पोटात एक वटात एक असतंय हो म्हणले. पोटातच ठून ठून गाठ झाली तरी पोटात एक वटात एक. वठात आलं पाहिजे, पोटातलं वटात यावं. पोटातलं वठात आलं की निर्मळ माणूस झाला, निर्मळ आहे का नाही. जसं सकाळी सकाळी उठल्यानंतर माणसं निर्मळ होते, आहे का नाही. सकाळी सकाळी तोंड धुवावं लागते, हा, बाहेर जावं लागते. बाहेर दिशेला जाऊन आलं की घरामध्ये मग मात्र सुंदर अशा प्रकारचं सडासंमार्जन करावं लागते, मग स्वच्छता होते. तशी स्वच्छता मनुष्याच्या अंतकरणामध्ये होते. आणि त्याच्यासाठी मन अतिशय चंचल असल्यामुळे, बुद्धी निश्चयी असल्यामुळे मन आणि बुद्धी दोन्ही माझ्या ठिकाणी अर्पण करून टाक आणि युद्ध कर. तुला त्या पापाला घाबरण्याची गरज नाही अर्जुना. ते आत बाहेर यागवे, मीची करुणी घालावे, मग सर्व काळी स्वभावे मीची आहे. आणि मग मात्र अशी जर भावना अंतकरणामध्ये झाली की कोणत्याही वेळेला कुठेही कोणत्याही ठिकाणी मीच आहे, माझीच तुला प्राप्ती होईल. बरं का, माझीच प्राप्ती होईल. इकडं तिकडं बघायची गरज नाही. हा, नारद मुनी तिकडं, आता ते तर राहिलंच होतं, आहे का नाही. नारद मुनीचं इसरलाव का काय तुम्ही. नारद मुनीचं इसर मी इसरत नाही, मी बरोबर सगळं सांगून तुम्हाला शेवट करतो. आणि मग नारद मुनी महाराज ज्या ज्या ठिकाणी ऋषी असे दाढी वाढलेले, ते ब्रह्मचार्यांना असले, त्याचं नाव बी घेतलं तर महाराज हे असे फाटे फुटाले तर. आणि मग मात्र महाराज त्या ठिकाणी नारद मुनी जातात. आणि नारद मुनी गेल्यानंतर त्या ऋषी मुनीला म्हणू लागले, एवढा दुष्काळ तुमच्याकडे पडलेला आहे आणि कशा पद्धतीने याचं निवारण करत आहात. त्यांनी सांगितलं, यज्ञ करतोय पण यज्ञ पावन होत नाही, यज्ञ पावन होत नाही. सुखासाठी आम्ही तळमळ करतोय, सुखाची आम्हाला प्राप्ती होत नाही. आणि मग मात्र महाराज तुम्ही आम्हाला सुख कशात आहे हे सांगा. ज्यावेळी ते ऋषी मुनी नारद मुनींना विचारतात, सुख म्हणजे काय, नारद मुनींना सुद्धा कळना गेले, तरी लोक्यात फिरणारे. आणि नारद मुनींना कळत नसल्यामुळे त्यांनी सांगितलं, तुम्ही असाच यज्ञ चालू राहू द्या, मी आता वैकुंठाला जातो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारतो आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारून वैकुंठामध्ये जाऊन तुम्हाला येऊन सांगतो म्हणे. गेले बुवा वैकुंठामध्ये. नारद मुनी म्हणतात, देवा मी त्रैलोक्यामध्ये फिरतो, अनेक प्रकारची संकट येतात आणि संकट येत असताना लोक काही प्रश्न विचारतात, सुख कशात आहे, सुख कशात आहे, अशा प्रकारचा प्रश्न काही लोकांनी विचारलेला आहे. आणि मग मात्र ते सुख कशात आहे आम्हाला सांगा. तेव्हा भगवान परमात्मा नारद मुनींना सांगतात, भूमा सुखावह. भूमा शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. भूमा या शब्दाचा अर्थ काय, ब्रह्म, म्हणजे ब्रह्म सुखरूप आहे असं ते सांगतात. नारद मुनींच्या लक्षात येतं. आणि नारद मुनी येऊन महाराज त्या यज्ञ करणाऱ्या ऋषी मुनींना सांगतात, तुम्हाला सुखाची प्राप्ती करायची असेल तर ब्रह्म सुखरूप आहे, त्याचं नित्य स्मरण करा. काय करा, नित्य स्मरण करा. त्या नित्य स्मरणाच्या योगाने तुम्हाला निश्चित त्यांची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, सुख समाधानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र महाराज त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, असं नित्य स्मरण तुमच्या जीवाकडून घडलं तर मग मात्र आगा आईसे जरी झाली या. आईसे म्हणजे हे आईसे असं असते, हे घंटा घंटा सांगितल्यास कैसे त्याचं उत्तर येत आहे. आईसे म्हणजे आतापर्यंत मी जे सांगितलं तसं करावं लागतंय. तसं जर केलं तर मग भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, आगा आईसे जरी जहालिया मग न मरीजे देह गेलिया. बस पुन्हा मात्र आता मेलं म्हणून देह गेला म्हणून दुःख व्यक्त करायची गरज नाही. आता दुःख करायचं नाही. आता का करायचं नाही, जन्मभर परमार्थ केला. जन्मभर परमार्थ केल्यामुळे आम्हाला मात्र आता दुःखाची चाळ राहिलेली नाही. दुःखाच आमच्या पाठीमागं दुःख राहिलं नाही, आमच्या पाठीमागं पाप राहिलं नाही. आणि मग मात्र महाराज अशा प्रकारचं रात्रंदिवस नामस्मरण केल्याचा परिणाम या ठिकाणी मात्र असा झालेला आहे, मरण माझे मरुनी गेले आणि मज केले अमर.
शुकाचार्यांना हे सर्व ज्ञान सांगितलं. शुकाचार्य महाराजांनी परीक्षिती राजांना सर्व ज्ञान सांगितलं. आणि ज्ञान सांगितल्यानंतर तुझ्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान ठसलं का रे? प्रश्न करावा लागतंय शेवटी. आपल्याकडे तर कोणी प्रश्न बी नाही आणि उत्तर बी नाही. वक्त्याचं ऐकून घेतात. कोणताही वक्ता असला तरी त्या वक्त्याचं नुसतं ऐकून घ्यायचं काम आहे आपलं. त्याला प्रश्न विचारायचा नाही. पूर्वीच्या काळात तसं नव्हतं. जर एखादी गोष्ट वक्ता बोलत असताना जर नाही पटली तर वक्त्याला मध्ये उभा करून विचारायचे. आणि ह्या वक्त्याला निरसन होत नसल्यामुळे नारदाच्या गादीवर आडू नये म्हणतात माणसं. ते तेनच काढले. कुणा काढले हे? नारदाच्या गादीवर हर बोलू नका, नारदाची गादी आहे. नारदाची गादी शंका आपल्या मनामध्ये असल्यास ती निरसन करायची नव्ह का? नारदाची गादी एखादी जर शंका आपल्याला आली, बाबा तुम्ही देव म्हणालात, खरंय सगळं, रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण करा म्हणालात, रात्रंदिवस नामस्मरण कुणाचा उद्धार झालाय का? एवढं तरी विचारायला नाही काय झालं तुम्हाला? नुसतं नामस्मरण करा म्हणलं की नामस्मरण करा ऐकायचं नुसतं. ते म्हणतात नामस्मरण करा, आपल्याला काही होत नाही है की नाही? रात्रंदिवस नामस्मरण करा, आपल्याला होत नाही, आपल्याला सिद्धी प्राप्त होत नाही, आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि आपण जे काही रात्रंदिवस कष्ट करून शेतामध्ये कमीलंय ती बी ती घेऊन जाते. म्हातारपणे लेकरं हाकलून देतात, काहीच नाही राहिल्यास. किती फजिती आहे आपली. तर आपली थोडी फजिती आहे का ह्या लोकांच्या नादी लागू? जास्त फजिती करून घेऊ नका. सुंदर अशा प्रकारचं नामस्मरण करा. हो, कुठेही नामस्मरण करायची गरज नाही. ठाईचं वैश्वनी करा एकचित्त. काय करा, पण आवड मनुष्याच्या मनामध्ये असली पाहिजे. आवड. मग एका ठिकाणी बसून भगवंताचं नामस्मरण केलं तरी तुम्हाला निश्चित माझी प्राप्ती आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. आणि मग मात्र अर्जुना, एवढं जर तुला कळालं तर संसार असू दे नाही तर परमार्थ असू दे, संसारातलं युद्ध परमार्थातलं कष्ट परिपूर्ण करणार आहे, म्हणून ते युद्ध तू कर. भगवान श्रीकृष्ण परमात्मा समजावून सांगतात, अगा ऐसे जरी जहालिया मग न मरी जे देह गेलिया, मा संग्रामो केलिया. भय काय तुझ? आता कशासाठी भीती आहे तुझ्या मनामध्ये? एवढं सांगितलं जर भेव वाटत असलं तर काय सांगून उपयोग आहे? रोज कीर्तन ऐकून उपयोग? भीती बाळगायची नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजावून सांगतात की बाबा आता भीती बाळगायचं काम नाही. देहाच्या निराशे पावी जे या ठाया, आणि माझी ऐशी काया जव नव्हे. आता मात्र हे देह माझा नाही, हे देह मी नाही, ऐक. आणि या देहाच्या संबंधानं जगात काही उरलं नाही. एवढं ज्ञान सांगावं लागतंय. आता एवढं सांगितलं तरी मला घरी जायचंच. आपल्याला सगळ्यालाच घरी जावं लागतं. संसारामध्ये आहोत आपण, आपल्याला इथलं कर्तव्य कर्म सोडता येत नाही. हे कर्म करून बाकीचं करायचंय बरं का. संसार करून परमार्थ करायचा. पण कशाप्रमाणे? संत महात्म्यांनी सांगितलं, पद्म पत्रमिवांबसा. ज्याप्रमाणे तलावामध्ये कमळाचं फूल उमलतंय. कुठं? तलावात, पाण्यात आहे कमळाचं फूल. पण कमळाचं फूल तोडून जर तुम्ही हातात घेतलं तर पाण्याचा एक थेंब सुद्धा त्याला लागत नाही. तसा संसार करावा लागतंय. आणि असा संसार झाला की श्री संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग देह गेला तरी दुःख मानायची गरज नाही. पुन्हा त्याला मरण नाही. श्री संत तुकोबराय आपण मगाशीच म्हणले आहे की नाही, मरण माझे मरोनी गेले, आता मरण राहिलं नाही. आणि सुख सोहळा जो आहे तो आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय. आम्हाला आता मरण नाही. माझं मरण मरून गेलं. मरण मरून जाणं म्हणजे मी देह नाही, माझा देह नाही, आणि देहाच्या संबंधीने दुसरं काही नाही. अशा प्रकारचा भाव अंतःकरणामध्ये या ठिकाणी निर्माण करावा लागतो. दासोपंतांना अभिमान झाला. आणि दासोपंतांना अभिमान झाल्यानंतर मग मात्र श्री संत एकनाथ महाराजांनी दासोपंतांना बोलावणं पाठवलं. कारण श्री संत एकनाथ महाराज पैठणला आपल्या सद्गुरूचा सोहळा करायचे. मोठा षष्टीला सोहळा होतो तो. आणि षष्टीचा सोहळा चालू असताना आमंत्रण देण्यासाठी दासोपंताकडे गेले. दासोपंताच्या अंतःकरणामध्ये अभिमान झाला.
माझ्यासोबत रोज दत्तात्रय सोंगट्या खेळतात, एवढा मी भारी आहे. गीतार्णव नावाचा 1000 श्लोकाचा ग्रंथ निर्माण केलेला आहे असं त्याला वाटू लागलं. श्री संत एकनाथ महाराजांनी आमंत्रण दिलं. आमंत्रण दिल्यानंतर हा अभिमानी दासोपंत अनेक आपल्या शिष्याच्या लवाजम्यासहित पैठणला गेले. महाराज पैठणला जातात तर द्वारामध्ये जे यांच्यासोबत सोंगट्या खेळतात ते दत्तात्रय महाराज, भगवान दत्तात्रय त्रिशूळ हातात धारण करून द्वारामध्ये द्वारपाळ होऊन आमच्या श्री संत एकनाथ महाराजांचं काय करू लागले? संरक्षण करू लागले. मग हे कशाचा परिणाम आहे? कारण श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, सर्व संत महात्मे म्हणतात, रात्रंदिवस आम्ही त्यांचं भजन करतो, भगवंताचं विस्मरण आम्हाला होत नाही. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे जे संत महात्मे आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं, आम्ही दुसऱ्याचा विचार करीत नाहीत. भगवान पांडुरंग परमात्मा जो विटेवर उभा आहे तीच आमची खरी दैवत आहे, ते आमचं कुलदैवत आहे आणि ते कुलदैवत त्याचा विसर आम्हाला कधी पडत नाही. अशा प्रकारचा सर्वश्रेष्ठ हे दैवत आहे, म्हणून त्यांची स्तुती आम्ही करतो, इतरांची स्तुती करीत नाही. काय का नाही? इतरांची स्तुती करीत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे महाराज या ठिकाणी अतिशय सर्वश्रेष्ठ नामस्मरणाला महत्व आहे. नामस्मरण रात्रंदिवस करावं लागतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना कोण करी? पुण्य किती होईल या भगवंताच्या नामस्मरणाने? अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं पुण्य. आणि त्याच्यासाठी अतिशय चंचल असलेलं मन, ते मन आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. मनाई ही चंचलम कृष्ण, भगवान श्री कृष्ण परमात्म्याला अर्जुन म्हणू लागला, मन बुद्धीर अर्पण करा असं म्हणताय, पण मन चंचल आहे, मन आमच्या ताब्यात नाही. मन अतिशय आवरणं कठीण आहे की नाही? मन अतिशय कठीण आहे, मन चंचल आहे. मग चंचल मनाला आम्ही आवरावं कसं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढे सांगतात, अभ्यासेन तू कौंतेय. अभ्यास करावा लागते त्याच्यासाठी. निरोबर आहे, कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा. अभ्यास केलेत म्हणून भरत महाराज इथं बसलेत. अभ्यास केला नसता तर भरत महाराजाला कोण बोलवलंय? लिंबाजी मामाने थोडाफार अभ्यास केलाय, तेलाय बोललेच. त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतोय. अभ्यासेन तू कौंतेय. हो शिवदास महाराज बरेच दिवस झालं, वर्षालाच एकदा भेट व्हायला कौतीची ना. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची ही सर्व मंडळी आहे, अतिशय सर्वश्रेष्ठ मंडळी. आणि त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. सर्वश्रेष्ठ व्हायचं असेल तर अभ्यास करा. अभ्यासेन तू कौंतेय. मग मात्र अभ्यासाने सर्व सिद्धी होते. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग सर्व सिद्धी. आहे का नाही? सर्व सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. मन बुद्धी या ठिकाणी मला अर्पण करावी लागते. आणि मग मात्र ती मन आणि बुद्धी अर्पण केल्यानंतर अतिशय चंचल जरी बुद्धी असली तरी ती स्थिर होते. भगवान श्री कृष्ण परमात्म्याला अर्जुनाने हाच प्रश्न श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्याच अध्यायात विचारलेला आहे, स्थित प्रज्ञस्य का भाषा. स्थित प्रज्ञ पुरुष कुणाला म्हणायचं? ज्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, मती, आणि स्थिर स्थित स्थिर ज्याची बुद्धी आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे ते मात्र अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या पदाला पोहोचतात. ज्या पदाला वेद सुद्धा पोहोचू शकत नाहीत. आईशे जे पद दुर्लभ आणि अगाध, जया आईलीच तळीये वेद चुपकोळणी ठेवे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा भाव आहे. वेदाला सुद्धा प्राप्ती झाली नाही, श्रुतीला प्राप्ती नाही. श्रुती नेती नेती म्हणते, प्रणव्याच्या पेठे माझी झाले शब्द ब्रह्म माझिटे. प्रणवाच्या पेठे झाले शब्द ब्रह्म माझिटे. शब्द ब्रह्म याचा अक्षर अर्थ आहे अक्षर ब्रह्म. शब्द ब्रह्म अक्षर. आता हा अक्षर ब्रह्म योगातला अक्षर अ म्हणजे नाही आणि क्षर म्हणजे नाश. ज्याचा नाश होत नाही त्याला अक्षर म्हणतात. आणि असा जो अक्षर आहे तो ब्रह्म आहे आणि तो योग या ठिकाणी सांगितलेला आहे.
अविनाशी अशा प्रकारच्या तत्वाचं आपण चिंतन केलं की मग मात्र आपलाही नाश होत नाही. ज्याच्या गतीला आपल्याला प्राप्त व्हायचंय त्याचीच उपासना आपण केली पाहिजे. आपल्याला अविनाशी बनायचंय, पुन्हा जन्ममृत्यूच्या बंधनामध्ये यायचं नाही हे जर ठरवायचं असेल तर त्याच्यासाठी अविनाशी तत्वाचाच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, उपासना करावी लागेल, त्यांचं नामस्मरण करावं लागेल. अतिशय अशा प्रकारचा सर्वश्रेष्ठ हा योग या ठिकाणी अक्षर ब्रह्मयोग सांगितलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, आताला युद्धाला घाबरायची गरज नाही, पापाला घाबरायची गरज नाही, रात्रंदिवस नामस्मरण कर आणि नामस्मरण करीत करीत युद्ध कर, तुला पापाचा लेप लागणार नाही. म्हणून आता मात्र तस्मात् सर्वेषु कालेषु मा मनुस्मर युद्धच मय्यार्पित मनोबुद्धीर मामे वैशस्य संशयम आगा ऐसे जरी जाहलिया मग्न मरिजे देह गेलिया मा संग्रामू केलिया भय काय तुझ. अशा प्रकारचा या ठिकाणी श्लोक आज प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला होता. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आमचे अतिशय जवळचे लक्ष्मण शास्त्री लटपटे, त्याचबरोबर त्यांचे दोन्ही सुपुत्र मधुसूदन, ज्यांनी समाजसेवा राजकारण याच्यामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे, अशा प्रकारचे मधुसूदनजी लटपटे, त्याचबरोबर त्यांचे छोटे बंधू उद्धव लक्ष्मणराव लटपटे यांनी आपल्या आईची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. शास्त्रविधीनुसार या ठिकाणी आपल्या आईच्या विषयी कृतज्ञता बाळगत असताना आज गोड जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचा अर्धा दिवस आता निघून गेलेला आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तन रूपी सेवा सुद्धा या ठिकाणी पुढे होणार आहे. महाराज आता थोड्याच वेळात येतील. हरिभक्तपरायण ॲडव्होकेट कृष्णा महाराज चौरे यांचं कीर्तन अतिशय सुंदर अशा प्रकारचे आजरेकर फड त्यांच्याकडे आहे आणि आजरेकर फडाचे ते मालक आहेत. सुंदर अशा प्रकारचं विवेचन त्यांच्या मुखातून आपल्याला पुढे ऐकायचंच आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा अतिशय दीनक्रम या ठिकाणी आमच्या मधुसूदनजींनी या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याच्यासाठी अहोरात्र 8 दिवसापासून जे प्रयत्न करत आहेत आमचे तुकाराम लटपटे आहेत, नाथराव दादा आहेत, ही सर्व मंडळी या ठिकाणी करत आहे. सर्व गावकरी मंडळी त्यांना सहकार्य करीत आहे. अशा प्रकारचं सहकार्य करून आपल्या गावामध्ये फार मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत आहेत. त्याचाही आपल्याला सार्थ अशा प्रकारचा अभिमान आहे. परमार्थामध्ये कसल्याच प्रकारची कमतरता या ठिकाणी नाही. कारण कोदरी सुद्धा सर्वसामान्य गाव नाही, आमचं गाव सुद्धा फडावरलं आहे. आणि माझी प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी संपवतो. म्हणा कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषो निमज द्यावे पसा